नमस्कार. मी अमोल मांडवकर. मी माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. आज आम्ही सर्व मित्र धामापूर गावी असलेल्या कासार टाका या ठिकाणी निघालो आहोत. कणकवलीपासून पुढे 14 किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा येतो आणि तेथून 1 किलोमीटर अंतर गेल्यावर फ्लाय ब्रिज सुरू होण्याअगोदर डावीकडे कसाळ फाटा लागतो. पुलाकडून उजवीकडे आपण मालवण कट्टा रस्त्याकडे जातो. कसाळपासून कट्टा बाजारपेठ 24 किमी अंतरावर आहे. कट्टा बाजारपेठेतून डावीकडे वळल्यानंतर 4 किलोमीटर अंतरावर देवस्थान लागते. निसर्गाच्या सानिध्यात सजलेलं हे देवस्थान अगदी बघण्यासारखं आहे. पूर्वी या ठिकाणी दळणवळणाची साधने नव्हती, त्यामुळे शक्यतो प्रवास पायीच व्हायचा. असाच एक कासार एका गावातून दुसऱ्या गावात महिलांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. खांद्यावर बांगड्या घेऊन चौके मार्गे धामापूरला येत असे. त्यावेळी दुकाने नसल्याने व्यापार हा पायीच व्हायचा. कासार महिलांना बांगड्या भरून व्यापार करीत असे व पैसे कमवत असे. त्याला मागणी असल्याने व्यापारही चांगला होई. काही चोरांची नजर या कासारावरती पडली. त्यांच्या मनात आले की ह्याला लुटले तर भरपूर पैसा मिळेल. मग निर्जळ ठिकाणी एक हात लावून त्या कासाराची वाट पाहू लागले. तो आल्यावर त्याला गाठले. त्याच्याकडे पैशाची मागणी केली, परंतु तो नकार देऊ लागला. हे लक्षात येतात त्याने त्या चोराने त्याचे शिरधडा वेगळे केले व जवळ असलेल्या ओढ्यात टाकले. कासाराच्या खुनाची बातमी खूप दिवसांनी लोकांना कळली. त्याचा अतृप्त आत्मा त्या परिसरात भटकू लागला. तो अडलेल्या लोकांना वाटसरू बनवून मदत करू लागला. कासाराचे शिर ओढ्यातील टाकीसारख्या भागात पडल्याने त्या ठिकाणाला कासार टक्का हे नाव पडले. बैरागी कासार याला मांसाहार खूप आवडायचा, म्हणून लोक कोंबडा बकरा त्याला अर्पण करू लागले आणि त्याच ठिकाणी असलेल्या ओढ्याच्या बाजूला जेवण करून त्याचा नैवेद्य त्याला वाढू लागले. नवसाला पावणारा देव म्हणून या देवस्थानाची खासियत आहे. या रस्त्यावरून जाताना कोणाची गाडी बंद पडली, कोणाची लाईट बंद पडली तर नवस बोलल्यानंतर ती क्षणार्धात सुरू होते. कुणाचे घराचे स्वप्न पूर्ण असेल आणि ते पूर्ण झाल्यानंतर लाकडी घर येथे बांधले जाते. येथे पाळणे नवस बोलला जातो. त्यांना मुलं झाल्यानंतर येथे पाळणे बांधण्याची पद्धत आहे. हा देव नवसाला पावतोच म्हणून याची खासियत आहे. आपला इच्छित नवस पूर्ण झाल्यानंतर येथे फेडला जातो. कोंबडी किंवा बकरे जे असेल ते येथे मानवले जाते. तेथे असणारा गुरव येथे सांगणे देवापुढे मांडतो आणि नवस पूर्ण करतो. त्यानंतर असणारी कोंबडी किंवा बकरं ते बाजूला असलेल्या माणसाकडे दिले जातात आणि ते त्याचं शिरधडा वेगळं करतात आणि तेथे बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये टाकून देतात. त्यानंतर ते कोंबडं किंवा बकरं घेऊन आपण ते शिजवण्यासाठी जंगलात जावं लागतं आणि त्याचा नैवेद्य जेवण झाल्यानंतर देवाला अर्पण करावा लागतो.
आता आम्ही जेवणाची तयारी करण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघालो. प्रकाश खांद्यावरती सिलेंडर घेऊन निघाला. बाकीच्याने आपापलं सामान घेऊन निघत होते. रस्ता खूप घनदाट होता. येथे श्वानपदाचा धोका असतो, त्यामुळे अतिशय सावधपणे या ठिकाणी जावे. येथे खूप असं घनदाट जंगल आहे. या ठिकाणी रस्त्याची माहिती नसल्याने आपण काळजीपूर्वक येथे जावे. या ठिकाणी पाण्याने भरलेला ओढा वाहत होता. आम्हाला जंगलात जायचे असल्याने आम्ही ओढा पार करून त्या ठिकाणी जाणार आहोत. एक वेगळाच अनुभव आम्हाला येथे आला. शांत पाण्याचा आवाज, सर्वकडे घनदाट जंगल आणि इथे भाविकांची प्रचंड गर्दी. यामुळे असं वातावरण वेगळंच निर्माण झालं होतं. ओढ्याच्या पाण्यावरती निकेत व प्रकाशने कोंबडी साफ करून घेतली. आता पुढे तयारी जेवणाची करायची आहे. सुट्टीचा वार असल्याने पर्यटकांची खूप गर्दी होती. जिकडे तिकडे कोंबड्या हातामध्ये घेऊन जागा शोधण्याचं काम त्यांचं सुरू होतं. काही पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात जेवण बनवत होते, तर काही पर्यटक कोंबडी साफ करत होते. आषाढी असल्याने वरुण राजाने सकाळपासूनच हजेरी लावली होती. पावसातून जेवण बनवायचं एक दिव्य काम आहे. यासाठी रक्षित आणि विश्वनाथ यांनी कागद बांधण्याचे काम सुरू केले. रक्षित आणि विश्वनाथ हे कागद बांधण्यात एक्सपर्ट आहे. रक्षित पहिल्यापासूनच कॅम्पचा अनुभव असल्याने तो कागद उत्तमरित्या बांधतो. प्रकाशने कोंबडी वगैरे साफ करून आणते. रक्षितने कागद बांधण्याचे काम खूपच मनावर घेतले होते. पाऊस जरी आला तरी पावसापासून उत्तम प्रकारे संरक्षण नक्कीच होणार. महत्त्वाची जबाबदारी निकेत व प्रकाश पार पाडत होते. उत्तमरित्या त्याने कोंबडी साफ केली. त्यानंतर चिकन बारीक करायचं आहे. ते काम आता विश्वनाथ आणि प्रकाश करणार. दुपारचा 1:30 वाजल्याने सर्वांना प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे विश्वनाथ पटपट चिकन बारीक करत होता. त्याबरोबर रितेश त्यांना मदत करत होता. रक्षित आरामात बसला होता. निकेत आरामात बसला होता. पण सर्वजण जेवणाची वाट पाहत होते.
सर्वजण आपापल्या परीने जेवण बनवण्यासाठी मदत करीत होते. कोण कांदा चिरत होता, कोण लसूण सोलत होता, तर काही जण आलं लसूण पेस्ट तयार करण्यात गुंग होते. जंगलात अशा रीतीने जेवण बनवणे म्हणजे सर्वांचीच कसोटी. पण आमचे मित्र हे सर्व कुशल असल्याने सर्व सहल उत्तम होते हे नक्की. भात बनवण्याची जबाबदारी निकेतने घेतली होती. तो उत्तमरित्या भात बनवतो. तसे वेगवेगळे पदार्थही तो खूप छान बनवतो. वजरी किंवा पांढरा तांबडा रस्सा असे वेगवेगळे प्रकार तो बनवतो. खूप भूक लागली होती. आता गावठी कोंबडीचा रस्सा बनवण्याची तयारी सुरू केली. प्रकाश कांदा टोमॅटो टाकण्याचे काम करत होता. मी कढीपत्ता व लसूण तेलावरती भाजत होतो. आता उत्तम असं कोंबडीचा झणझणीत रस्सा बनवण्याची वेळ आली होती आणि ते आम्ही बनवायला सुरुवात केली. फायनल गावठी कोंबडीचा रस्सा बनवून तयार झाला. सर्वजण उत्सुकता होती ती जेवणाची. कोथिंबीर अशी छानशी पेरून गावठी कोंबडीचा रस्सा दाखवताना मी सर्व मित्रांनी झणझणीत जेवणावरती यथेच्छ ताव मारला. आता जेवणाचा कार्यक्रम संपत आला होता. आता वेळ झाली परतीची. सर्व जेवणाचा कार्यक्रम आटपून आता आम्ही राजापूरला परत निघालो. असेच मित्र आम्ही एकत्र येऊ पुढच्या ठिकाणी आपण नक्की भेटू. चला तर, बाय बाय.